आपल्या यूट्यूबर किंवा रील स्टार स्मिता सातपुते यांची सुटका झालेली आहे। त्या सुटून बाहेर आलेले आहेत। तर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांचं आयुष्य आनंदात जगो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि स्मिताताईला मी एकच सांगेन की स्मिताताई, जी चूक तुम्ही पाठीमागे केली तर ती चूक पुढे करू नका। सोशल मीडिया ही एक भूलभुलई आहे। सोशल मीडिया ही प्लॅटफॉर्म जितका सुंदर आहे, चांगला आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी खूप चांगला आहे। पण आपल्या चुकून हातून किंवा आपल्या तोंडून एखादा चुकीचा शब्द जरी सोशल मीडियावर गेला तर त्याचा प्रचंड परिणाम भोगावा लागतो। हे तुम्ही अनुभवलेलंच आहे। आणि जे सोशल मीडियावर बाकीचे पण काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, त्यांना पण मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेल। तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे स्मिताताईचं। तुम्ही पाहिलं की स्मिताताईच्या थोड्याशा चुकीमुळे त्यांना इतके वर्ष जेल भोगावी लागलेली आहे। आणि त्यांचा लहान मुलगा होता यश, त्यानं एकतर वडील म्हणजे वडिलांपाशी तो नव्हता आणि त्याला आधार त्याच्या आईचा होता आणि त्याची आईलाच जर शिक्षा भोगायला जावं लागलं तर मला सांगा त्या मुलानं इतके दिवस कसं आयुष्य काढलं असेल। तो किती म्हणजे निराधार म्हणून जगला असेल। त्याने एक एक दिवस कसा काढला असेल, कसा सहन केला असेल, हा विचार करा। आणि त्यामुळे मी सगळ्या महिलांना सांगते, जे प्रकार भांडण तंटे वाद हे जे प्रकार सगळे चालू आहेत, अपशब्द बोलणे किंवा एखादी जरी चुकीची पोस्ट गेली तरी त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या लाईफवर होऊ शकतो, आपल्या आयुष्यावर होऊ शकतो। आणि सोशल मीडिया हे आपलं आयुष्य नाही। सोशल मीडिया ही प्लॅटफॉर्म भूलभुलई आहे। मला सांगा, स्मिताताईला लाखोवर फॉलोअर्स होते, लाखोवर चाहते होते, लाखो चांगल्या कमेंट करत होते। पण जेव्हा त्या शिक्षा भोगायला, जेव्हा त्यांच्यावर म्हणजे केसेस झाल्या, शिक्षा भोगायला त्यांना जावं लागलं, त्यावेळेला सुटका करायला कुणीही गेलेलं नाही। त्यामुळे ह्या गैरसमजत राहू नका की मला लाखो फॉलोअर्स आहेत आणि मी काही जरी केलं किंवा काही जरी झालं तरी आमची सुटका करायला किंवा आम्हाला वाचवायला कुणी येईल, तर अजिबात कुणी येणार नाही। आपली एक चूक इतकी महागात पडू शकते आणि त्या चुकीची शिक्षा फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या घरच्यांना सुद्धा भोगावी लागते। म्हणून सांगते की अशा चुका करू नका, कारण खूप खूप विचित्र आहे ही सोशल मीडिया। म्हणजे मग ते कुठलेही प्लॅटफॉर्म असू देत, यूट्यूब असू देत, इंस्टाग्राम असू देत किंवा कुठलेही असू देत, तर अशा चुका बिलकुल करू नका। आपल्या पुढं जिवंत उदाहरण आहे आपल्या स्मिताताईचं। आणि स्मिताताईला पुढच्या वाटचालीस खरंच म्हणजे, आणि स्मिताताई खरंच परत असं कुठलं करू नका, कारण तुमचा सरळ साधा भोळा स्वभाव होता आणि तुम्ही जनतेला हसवण्याचा खूप प्रयत्न केला। पण तुम्ही जनतेला हसवत असताना ज्या काही चुका झाल्या त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागलेली आहे। आणि मी बाकीच्या पण महिलांना सांगते, तुम्ही जनतेला हसवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा एक कुठलं सामाजिक कार्य करत असाल किंवा कुठल्याही गोष्टी करत असताना शब्दाचं भान ठेवा, आपल्या प्रत्येक व्हिडिओचं भान ठेवा, कारण खूप विचित्र प्रकार आहेत। आणि मी सगळ्याला परत एकदा कळकळीची विनंती करते, सोशल मीडिया ही आपली लाईफ नाही, हे आपलं आयुष्य नाही। उद्या ही कुठलेही ॲप कधीही बंद पडू शकतात, पण आपल्या आयुष्यात ह्या ॲपमुळे येणारे वादळं बंद पडू शकत नाहीत। एकदा काय एखादं वादळ आलं तर ते थांबणं कठीण असतं। म्हणून सोशल मीडियावर बोलताना म्हणा, वागताना म्हणा किंवा व्हिडिओ टाकताना 1000 वेळा विचार करा की बाबा आपलं कुठं चुकत नाही का, ह्याचे परिणाम आपल्याला वाईट होतील का। आपण 4 फॉलोअर्स वाढण्यासाठी किंवा 4 लाईक वाढण्यासाठी कुठला तरी चुकीचा मार्ग निवडतोय, तर असा चुकीचा मार्ग निवडू नका। आणि खरंच म्हणजे यशनं ना खूप सहन केलं। स्मिताताईने तर आतमध्ये खूप काही सहन केलं असेल, पण यश बाहेर असताना सुद्धा त्याला एकतर वडिलांचा आधार नव्हता, पण आई विना जगावं लागलं लहान वयामध्ये। आणि त्यावेळेला जेव्हा यश आई विना जगत होता ना, त्याच्यासाठी हे 2 शब्द नेहमी आठवायचे, बाप मेला आई गेली आता संभाळी विठ्ठला। खरंच म्हणजे हे जुना चित्रपट आहे, आता तो चित्रपट माझ्या लक्षात नाही, पण त्याच्यात हे गाणं होतं आणि यशच्या बाबतीत हे गाणं खूप वेळा आठवायचं। यशला एकतर वडिलांचा आधार नव्हता आणि आई त्याचा सांभाळ करत असताना काही कारणामुळं आईला शिक्षा भोगायला जावं लागलं आणि त्यामुळं जे वादळ यशच्या आयुष्यात आलं ते आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यात वादळ यायला नको। म्हणून मी एक कळकळीची विनंती करते, सोशल मीडिया ही खूप डेंजर विषय आहे।
तर प्रत्येक पाऊल हा विचार करून टाका आणि फुकून टाका.